महाराष्ट्र टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। तापी योजनेच्या गळत्या दुरुस्ती झाल्याने पाणी पुरवठा सुरळीत। कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे धुळ्यात घंटानाद आंदोलन। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादीचे धुळ्यात आंदोलन। हमाल मापाडी महामंडळाचे आज नगर येथे द्विवार्षिक अधिवेशन। धुळेतील गजानन कॉलनीत पोलीस चौकी सुरू करावी, शिवसेनेची मागणी। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 व 19 मध्ये रस्ता कॉन्क्रीट कामाचा शुभारंभ। साक्री तालुक्यातील ऐचाळे ते कळमदेव पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था। आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी, मल्हार कोळी बांधवांचा धुळ्यात स्नेह मेळावा संपन्न। धुळ्यात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी। 9 जून रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय TDM चित्रपट। धुळ्यातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची दुरुस्ती करावी, श्री रामनवमी समितीची मागणी। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली होती। या पार्श्वभूमीवर योजना बंद करून जलवाहिनीला 11 ठिकाणी लागलेल्या गळत्या थांबवण्यात आल्या। आज सोमवारी दुपारनंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महापालिकेने दिली आहे। तापी पाणी पुरवठा योजनेच्या काही ठिकाणी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत। शनिवारी सकाळी 6 वाजेपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन रात्री 10 वाजेपर्यंत गळत्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। दरम्यान गळत्या दुरुस्तीचं काम आटोपल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा महापालिकेने वर्तवली आहे। बाबळे जल शुद्धीकरण केंद्रामधील गाळ काढणे आणि संपूर्ण केंद्राची स्वच्छता करणे, ब्रिज दुरुस्ती करणे, नरडाणा गावाबाहेरील लिकेजेस दुरुस्त करणे, नगाव पेट्रोल पंपाजवळील लिकेज दुरुस्त करणे, पोद्दार हायस्कूल नगाव येथील लिकेज दुरुस्त करणे, बाबळे पंपिंग येथील आवारातील लिकेज दुरुस्त करणे, सुखवत पंप हाऊस येथील लिकेज दुरुस्त करणे, देवभाणे सौदेश डेअरी जवळील लिकेज दुरुस्त करणे, वर्षी गावाजवळ बोरसे यांच्या शेताजवळील जॉईंट दुरुस्त करणे यासह लहान दुरुस्त्या अशा 11 ठिकाणच्या गळत्यांचा या कामांचा समावेश होता। पाणी पुरवठा योजनेच्या बाबळे जल शुद्धीकरण केंद्र येथील क्लॅरिफिकेटरची आपण सफाईचं काम आपण हातात घेतलेलं होतं आणि क्लॅरिफिकेटरच्या सफाईचं काम करतेवेळी आपण सुखवत ते बाबळे फिल्टर प्लॅन्ट या 20 किलोमीटरमध्ये असलेलं रॉ वॉटर मेन रायझिंगमधले लिकेजेस दुरुस्ती, तसेच बाबळे फिल्टर प्लॅन्ट ते धुळ्यामध्ये MBR पर्यंत असलेले लिकेजेस दुरुस्ती, त्याच्यामध्ये नगाव पेट्रोल पंपाजवळ उड्डाणपुलाखाली असलेलं मोठं लिकेज दुरुस्तीचं काम आपण आज करून घेतलं। त्याच व्यतिरिक्त आपण देवबाणे फाट्याजवळचं एक लिकेज होतं मोठं, ते आपण केलं। तसंच नरडाणा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये नरडाणा गावाच्या बाहेर हे दरवर्षी लिकेज केलं जातं। त्या ठिकाणी त्या लिकेजबद्दल एक शंका आहे, दरवर्षी ते लिकेज केलं जातं। यापूर्वी त्या लिकेजबद्दल आपण धुळे महापालिकेच्या वतीने मी पोलीस केस पण केलेल्या आहेत, परंतु दरवर्षी त्या ठिकाणी अज्ञात व्यक्ती म्हणता येणार नाही, पण काही लोक त्या ठिकाणी जे समाजसेवक पण आहेत पण समाजकंटक पण आहेत, ते त्या ठिकाणी धुळे महापालिकेची पाईपलाईन फोडतात आणि अनाधिकृतपणे ते पाणी तिथल्या सार्वजनिक विहिरीला जातं आणि ते पाणी वापरलं जातं। त्यामुळे धुळे महापालिकेची मोठी गैरसोय होते। ते लिकेजसुद्धा आज आम्ही बंद केलेलं आहे। या व्यतिरिक्त जे आम्ही आयडेंटिफाय केलेले जे लिकेजेस होते, आज धुळे या लाईनवर जवळपास आम्ही 9 लिकेजेस जे मेजर लिकेजेस होते ते दुरुस्तीचे कामे आज पूर्ण केलेले आहेत। त्यासोबतच क्लॅरिफिकेटरची साफसफाई आणि ब्रिजची दुरुस्ती नंतर इतर जे किरकोळ कामे होती ती आज आम्ही पूर्ण केलेली आहे। केंद्र सरकार व राज्य सरकार या मायबाप सरकारने कांदा उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड व पणन सुरू करावे या मागणीसाठी भारत राष्ट्र समिती धुळेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं। शेतकरी मेताकुटीला आला असून नैसर्गिक आपत्ती, शासनाचे चुकीचे धोरण, राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्जाची समस्या,
विमा, बी बियाणे, खते या सर्व गोष्टींना तोंड देत शेतकरी आपली शेती करीत आहे. आपला महाराष्ट्र समृद्ध इतिहास असलेलं राज्य आहे. अनेक साधुसंत, महामानवांची आणि वीरांची ही पवित्र जन्मभूमी आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिजे, सुपीक जमीन, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि 12.5 कोटी लोकसंख्या असलेली निसर्गाने नटलेली ही संपन्न भूमी म्हणजेच महाराष्ट्र. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या देशावर आणि आपल्या राज्यावर अनेक वर्ष राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र राज्य समस्यांच्या भोवऱ्यात अडकलं आहे. नॅशनल रेकॉर्ड ब्युरो या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या अहवालानुसार गेल्या 11 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाने नोंद न घेतलेला हा आकडा बराच मोठा असू शकतो. कोणत्याही राज्यासाठी यापेक्षा दुसरी दयनीय अवस्था अजून कोणती असू शकते? त्याचं कारण काय? याला जबाबदार कोण आहेत? अर्थातच याला जबाबदार दुसरे तिसरे कोणी नसून या देशावर आणि या राज्यावर इतके वर्ष राज्य करणारे राज्यकर्तेच जबाबदार आहेत. राज्यात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आजपर्यंत शेतीमध्ये फार मोठी स्थित्यंतरे झाली आहेत. कांदा उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी शासन स्तरावर सुरू असलेली योजना नाफेड व पणन सुरू करून माल विकता येईल. खरीप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी असताना शेतकऱ्यांकडे घरात माल पडून असल्याने शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून वेळोवेळी झोपलेल्या सरकार मायबापला निवेदन देऊनही काही उपयोग होत नाही. म्हणून सरकारला जागे करण्यासाठी भारत राष्ट्र समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी ॲडव्होकेट अशोक पाटील, अविनाश पवार, लोटन पाटील, प्रमोद पाटील, प्रीती पगारे, दत्तात्रय पाटील, अशोक करंजे, अनिल पवार, राजेश पाटील, विश्वास खलाणे, विठ्ठल पाटील आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आज आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकार मायबाप सरकारांना कांदा उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पणन महामंडळ व नाफेड सुरू करावी या मागण्यासाठी आज निवेदन देतो, आंदोलन केलं आहे. तर महाराष्ट्रातील व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरोखर कापूस उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस हाल होत आहेत. याला सर्वस्व जबाबदार आपल्या राज्यातील राज्यकर्तेच जबाबदार आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील समृद्ध इतिहास असलेले राज्य आहे. साधू संत महामानवांची वीरांची भूमी आहे. नैसर्गिक साधन संपत्ती आहे, खनिज आहे, सुपीक जमीन आहे, दुधडी वाहणाऱ्या नद्या आहेत, 12.5 कोटी लोकसंख्या असलेली निसर्ग नटलेली ही भूमी आहे. तरीही आपल्या महाराष्ट्राची दुर्दशा होत याला फक्त कारणीभूत आपल्या राज्यातील राज्यकर्तेच आहेत. नॅशनल क्राईम बोर्डचा आता रिपोर्ट आलेला आहे. हा रिपोर्ट केंद्र सरकारने तयार केलेला आहे. 11 वर्षात महाराष्ट्रात 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. शासनाने कुठेतरी याची नोंद घ्यावी. हा आकडा बराच आहे. शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणा सुरू आहेत. आताच राज्याच्या शेतकऱ्यांसाठी दिले घोषणा की आम्ही परत 6,000 रुपये देऊ. अजून कुठल्या शेतकऱ्यांना पैसे भेटत नाही. एकीकडे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना अजून खात्यावर पैसे आले नाहीत. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांची आत्महत्या दिवसेंदिवस होत आहेत. आताच मराठवाडाचे आयुक्त केंद्रेकर साहेबांनी तिथले सर्वे केला आहे की तेथील शेतकऱ्यांना मी 10,000 द्यायला पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी आहे की खानदेशच्या पण शेतकऱ्यांना 10,000 द्यायला पाहिजे. फक्त मराठवाड्यात परिस्थिती तशी नाही, इथं पण परिस्थिती तीच आहे ना. तर दिवसेंदिवस आपल्या धुळे जिल्ह्यातील आपल्या माध्यमातून विनंती करतो की सूतगिरण्या काही ठराविक राजकीय लोकांच्या आहेत. त्या पण ठराविक राजकीय लोकांच्या सूतगिरण्या त्या पण बंद आहेत. मोजून आपला सहकार कारखाना बंद आहे. सहकार कारखाना मोडकळी चालू आहे. एकीकडे आता एका महिन्यात जे इलेक्शन झाले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खरोखर शेतकऱ्यांना न्याय भेटणार आहेत का? अहो न्याय तर सोडा, तिथं पाणी भेटत नाही लोकांना प्यायला. तिथले न्याय, तिथं शेतकऱ्यांचे जे कैवारी म्हणून निवडून आलेले आहेत ते कोणी न्याय द्यायला तयार नाहीत. एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपले पालकमंत्री खरीप हंगामामध्ये काही कांदा शेतकऱ्यांबद्दल बोलतच नाही, कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल बोलत नाहीत. आपल्या माध्यमातून विनंती करतो की राज्याचे मुख्यमंत्री और पंतप्रधान साहेब आमचे धुळे जिल्हा व महाराष्ट्रातील कांदा उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाफेड व पणन सुरू करावे ही विनंती. भाजपने ईडीचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी आज राष्ट्रवादी युवक पार्टी धुळे शहर व जिल्ह्यामार्फत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.
सरकारी यंत्रणांचा गैरवापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच नाही तर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबतीतही सुरू आहे. साम दाम दंडभेद कोणत्याही मार्गे सत्ता मिळवण्यासाठी बिगर भाजप राज्यात भाजपचे सुरू असलेले उद्योग संपूर्ण देशाने पाहिले आहेत. विरोधकांवर सुरू असलेल्या दबाव तंत्राला लोकशाही मार्गाने विरोध करणे हे निरोगी लोकशाहीकरिता आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधानकर्त्यांना अपेक्षित लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आपण आमची ही भूमिका केंद्र शासनास व राज्य शासनास कळवावी असंही निवेदनात म्हटलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, जगन ताकटे, गोरख शर्मा, महेंद्र शिरसाट, भिकानेरकर, मनोज कोळेकर, कुणाल पवार, सरोज कदम, शकीला बख्श, राजेंद्र चितोडकर, राजेंद्र सोलंकी, रईस शेख पत्रकार, डी.टी. पाटील सर, राजू डोमाळे, राजू चौधरी, जितू पाटील, वाल्मिक मराठे, दीपक देवरे, जयदीप बागल, तस्वर बेग, तुषार वाघ, एजाज शेख, शोएब अन्सारी, समद शेख, अमीन शेख, चेतन पाटील, रामेश्वर साबरे, मयूर देवरे, भूषण पाटील, मसूद अन्सारी, निखिल पाटील, चेतन पाटील, सागर पाटील, भटू पाटील, गोरख अहिरे, जुनैद शेख, निलेश चौधरी, सतीश पाटील, स्वामिनी पारखे, प्रसाद दाळवाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप आणि शिंदे सरकार जे ईडी आणि CBI सारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबू पाहतोय. गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महाविकास आघाडीचे कोणत्याही नेत्यावर असेल, ईडी आणि CBI सारख्या खोट्या गुन्ह्यांमध्ये यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अत्यंत हा चुकीचा आणि निंदनीय प्रकार हा महाराष्ट्र राज्यामध्ये सोबत भारत देशामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये चाललेला आहे. हा प्रकार या केंद्र सरकारने लवकरात लवकर थांबवावा अशा मी विनंतीचे पत्र आज कलेक्टर साहेबांना देत आहोत. नंदुरबार येथून महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ पुणे अंतर्गत हमाल मापाडी महामंडळाचे काल 21 रोजी अहमदनगर येथे द्विवार्षिक अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनासाठी नंदुरबार जिल्ह्यातून सुमारे 100 कामगार रवाना झाले. अधिक माहिती गाडीवान अँड हमाल मापाडी गुमास्ता मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक साहेबराव आरडे यांनी दिली. अहमदनगर येथील अधिवेशनाचे उद्घाटन रविवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार धनंजय मुंडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार उपस्थित होते. या अधिवेशनात कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेरील परस्पर खरेदी विक्रीमुळे बाजार समित्या ओस पडत आहे. याकरिता बाजार समिती कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास भाग पाडणे, माथाडी व असुरक्षित कामगार कायदा सर्वत्र लागू होऊन कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करण्याकरिता शासनास भाग पाडणे, माथाडी मंडळ अस्तित्वात आणून अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे मंडळाची मरगळ दूर करणे. या अधिवेशनाला सर्व महाराष्ट्रातून हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधून 100 कामगार या ठिकाणी हजर झाले आहेत. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 2 स्वतंत्र एसटी बस आरक्षित करण्यात आल्या होत्या. शनिवारी सकाळी 9:30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथून अधिवेशनासाठी अहमदनगरकडे त्या रवाना झाल्या होत्या. सुनील गवळी, सहसंपादक, नंदुरबार. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचं अधिवेशन नगर येथे होत आहे आणि त्यासाठी नंदुरबार शाखेचे जवळजवळ 100 कामगार या अधिवेशनाला जात आहेत. या अधिवेशनामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या रोज पडत आहेत. त्याच्यासाठी शासनाने जो कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी पूर्णपणे होण्यासाठी तसेच माथाडी कायदा संपूर्ण जिल्ह्याला लागावा यासाठी आम्ही तिथं अधिवेशनामध्ये आंदोलन करणार आहोत. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अधिवेशन 21 तारीख रविवार रोजी नगर येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार आणि उद्घाटक म्हणून आमचे अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न होत आहे. अजून एकदा धुळे शहरातील गजानन कॉलनी, पोलीस चौकी, मच्छी बाजार, पोलीस स्टेशन आदी भागांमधील पोलीस स्टेशन तात्काळ सुरू करून तेथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी या आशयाच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे निदर्शने करण्यात आली.
गजानन कॉलनी पोलीस चौकीचे मच्छी बाजार पोलीस स्टेशन सारखे भव्य पोलीस स्टेशन बांधावे व कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवावा। धुळे शहरातील चंद्रशेखर आझादनगर प्रभाग क्रमांक 11 येथील गजानन कॉलनीची पोलीस चौकी ही कायमस्वरूपी बंद असते। सदर पोलीस चौकी लहान असल्यामुळे तेथे पोलिसांना बसायला जागा नसते। त्यामुळे शासनाने गजानन मंदिराजवळील 10,000 स्क्वेअर फूट जागा ताब्यात घेऊन मच्छी बाजार पोलीस स्टेशन सारखे भव्य पोलीस स्टेशन बांधण्यात यावे व कायमस्वरूपी तेथे पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी। कारण या परिसरात 2008 व 2014 अशा 2 मोठ्या दंगली होऊन गेल्या आहेत। त्यामुळे या परिसरात दोन्ही समाजात नेहमी भीतीचं वातावरण असतं। तसेच येथे नेहमी लहान मोठ्या चोऱ्या होत असतात। काही नशा करणाऱ्या समाजकंटकांमुळे येथे नेहमी छोटे मोठे वाद निर्माण होत असतात। या परिसरात हिंदू व मुस्लिम बांधवांची प्रचंड अशा संख्येने संमिश्र वस्ती आहे। त्यामुळे येथे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्यासाठी चोऱ्या माऱ्या दंगल थांबवण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवण्यात यावा व मच्छी बाजार सारखे अद्ययावत पोलीस स्टेशन उभारावे अशी विनंती आयुक्त, आयजी, आमदार, खासदार, महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना करण्यात आले आहे। तसेच माननीय गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आलं आहे असे शिवसेना उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष पंकज भारसकर, सागर निकम, आबा भडागे, देवा भांडारकर तसेच परिसरातील नागरिक व शिवसैनिकांनी केले आहे। शिवसेना उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, विजय शेलार, भीमराव पाटील, महावीर जैन, पंकज भारसकर, दीपक मोरे, भरत चौधरी, उमेश पाटील, सागर निकम, भगवान चौधरी, किशोर बागोल, भटू पाटील, महेंद्र सोनवणे आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित होते। आपल्या धुळे शहरातील चंद्रशेखर आझादनगर प्रभाग क्रमांक 11 गजानन कॉलनीची पोलीस चौकी ही कायमस्वरूपी बंद असते। या परिसरामध्ये 2018 आणि 2008 आणि 2017ला दोन्ही समाजामध्ये प्रचंड प्रमाणात दंगल झाली होती। तरी सुद्धा इथं छटाकभर पोलीस चौकी उभी आहे, तिथं कोणी बंदोबस्ताला राहत नाही। आमची पोलीस आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, आमदार, खासदार यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे मच्छी बाजार पोलीस स्टेशन झालं त्याचप्रमाणे गजानन कॉलनीचं भव्य दिव्य पोलीस स्टेशन झालंच पाहिजे। इथं पोलीस कर्मचाऱ्यांना बसण्याला जागा नाही, हे पोलिसांना हवा नाही पत्र्याच्या शेडमध्ये, त्याच्यामुळे पोलीस इथं येत नाही, थांबत नाही। त्याचप्रमाणे या परिसरात चोऱ्या माऱ्या वाढलेल्या आहेत आणि इथले जे कॅमेरे आहेत कॅमेरे कायमस्वरूपी बंद असतात व काही नशाबाज समाजकंटकांमुळं इथं वारंवार सांप्रदायिक तणाव निर्माण होतो। तरी या परिसरात हिंदू आणि मुसलमान एकता निर्माण व्हावी, या परिसरात यापुढे दंगल नाही व्हावे, त्यापुढे आम्ही शिवसेनेच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत की या परिसरात मच्छी बाजारासारखी पोलीस चौकी उभारावी आणि हे जे कॅमेरे बंद आहेत, सडेल तुटेल फुटेल कॅमेरे आहेत, आम्ही पोलीस आयुक्तांना साहेबांना विनंती करतो की SP साहेबांना की हे कॅमेरे चालू करावे आणि आमदार, खासदार, महापौर आणि आयुक्त यांना आम्ही इथं आव्हान करतो की इथं भव्य दिव्य 10,000 स्क्वेअर फूटमध्ये पोलीस स्टेशन बांधा, अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व हे निवेदन आम्ही गृहमंत्री व मुख्यमंत्री साहेबांना पण पाठवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 व 19 येथील मिल्लतनगर भागात कॉन्क्रीट रस्त्याचं काम केलं जात आहे। त्या कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। मिल्लतनगरमधील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत प्रभाग क्रमांक 12 व 19 मध्ये मिल्लतनगर भागात कॉन्क्रीट रस्त्यासाठी 50 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला। सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पडून आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 12 व 19 मिल्लतनगर भागात विविध ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता तयार करणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी सलीम शाह यांच्यासोबत मुफ्ती कासिम जिलानी, आमिर पठाण, मौलवी अकीम साजिद साई, निजाम सय्यद, इब्राहिम पठाण, वसीम अकरम, शोएब मुल्ला, माजिद पठाण, हलीम शमशुद्दीन, सैदाद अंसारी, इकबाल शाह, जमील खाटिक, शाहिद शाह, मुदस्सार शेख, जियाउद्दीन मिर्झा, अलीम शेख, सलमान अंसारी, सौद आलम, हबीब अंसारी, अल्ताफ पठाण, अलमोद्दीन शेख, साजिद पठाण, कैसर सय्यद आदी उपस्थित होते। रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने मिल्लतनगर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे। आज
सोमवार के दिन वार्ड नंबर 12 में फलादारिन मस्जिद से लेकर तो नसरुल्लाह पठान इनके घर तक 50 लाख के काम का उद्घाटन आमदार साहब के निधि से, नगर उत्थान की निधि से हुआ है। और आज इस उद्घाटन के मौके पर आमदार साहब के भाई अली जनाब सलीम सेठ साहब और मुफ्ती कासिम साहब और मोहल्ले के बाकी जिम्मेदारान मौजूद थे। इनके हाथ से ये काम का उद्घाटन हुआ है। मोहल्ले वालों की गुजारिश थी कि फलादारिन तक रोड का काम हो चुका था, उसके बाद लोगों ने तकाजा किया, लोगों ने मांगनी की कि ये काम आगे का होना चाहिए। अल्हम्दुलिल्लाह आज ये काम का उद्घाटन हुआ है और जल्दी इस काम को मुकम्मल किया जाएगा। ये काम 50 लाख की निधि से किया जा रहा है। साक्री तालुक्यातील ऐचाळे ते हट्टीकडील काळमदेवपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी ऐचाळे ग्रामस्थ संबंधित विभागाकडे गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करताय। या पाठपुराव्याची दखल संबंधित विभाग किंवा लोकप्रतिनिधी किंवा गावातील पुढाऱ्यांनी अद्याप घेतली नाही। यामुळे ऐचाळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत आहे। येत्या काही दिवसात रस्ता दुरुस्ती कामाची दखल घेतली गेली नाही तर ऐचाळे ग्रामस्थ जिल्हा प्रशासनाकडे धाव घेणार आहे, असा ग्रामस्थांचा रोष आहे। साक्री तालुक्यातील ऐचाळे गाव हे देश सेवेसाठी झोकून देणारे गाव आहे। या गावाचे 21 तरुण पोलीस आणि 10 तरुण सैनिकात रुजू आहे। देशाप्रती अभिमान असलेले ऐचाळे हे गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे। उलटपक्षी प्रशासन देखील या गावासाठी धाव घेत नाही। ऐचाळे गावाचा दैनंदिन व्यवहार लगत असलेल्या नंदुरबार शहरात आहे। गावाचा दैनंदिन व्यवहारच नव्हे तर दवाखाना, शिक्षण आदी कामे नंदुरबार शहराशी निगडीत आहे। या कामासाठी ऐचाळेहून हट्टी गावालगत असलेल्या काळमदेवपासून असलेल्या रस्त्यावरून जावे लागते। मात्र या रस्त्याची अतिशय बिकट व केविलवाणी अवस्था झाली असल्याने नागरिकांना पायी चालणंही मुश्किल झालंय। रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचं साम्राज्य असल्याने वाहने खड्ड्यात पडून खराब होतात, तसेच अपघाताच्या छोट्या मोठ्या घटनाही समोर येत आहेत। या संदर्भात ऐचाळे गावातील ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभागाकडे, लोकप्रतिनिधींकडे रस्ता दुरुस्तीसाठी कैफियत मांडली, मात्र तरीही यांना या कैफियतची जाणीव आली नाही, अशा प्रतिक्रिया ऐचाळे ग्रामस्थ देत आहेत। विशेष बाब म्हणजे गावाचे पुढारी याकडे लक्ष देत नाही, असाही आरोप ऐचाळे ग्रामस्थ करत आहेत। येत्या काही दिवसात रस्ता दुरुस्तीसाठी दखल घेतली न गेल्यास ऐचाळे ग्रामस्थ संबंधित विभाग व प्रशासनाकडे धाव घेणार आहेत। योगेश साबळे, ऐचाळे प्रतिनिधी। महाराष्ट्रातील आदिवासी अनुसूची क्रमांक 28, 29, 30 वरील कोळी, ढोरकोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी अन्यायग्रस्त जमात बांधवांचा धुळ्यात राज्यस्तरीय स्नेह मेळावा व चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। आयोजित स्नेह मेळाव्याचं आयोजन समस्त आदिवासी कोळी जमात बांधव धुळे जिल्ह्यातर्फे करण्यात आलं होतं। यात प्रमुख वक्ते, सखोल अभ्यासक, कोळी समाज महाराष्ट्र प्राध्यापक डॉक्टर शरण खानापुरे सर यांनी मार्गदर्शन केलं। 200 वर्षांचे पुरावे आम्ही यासाठी जतन करून इथं अभ्यासकांनी सादर करणार आहे। आणि नक्कीच जळगावप्रमाणे, ज्याप्रमाणे जळगावला संपूर्ण टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळ्यांना दाखले मिळणं सुरू झालेलं आहे सुलभतेने, त्याच पद्धतीने धुळ्याला मिळावं हीच आमची मागणी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय वाल्मिकी। आजचा जो चर्चासत्र आहे हे बांधवांसाठीच ठेवण्यात आलेलं आहे, कारण की महाराष्ट्रभरातून मुख्य अभ्यासक इथं जमलेले आहे आणि त्यांच्या अभ्यासाचा समाज बांधवांना फायदा व्हावा, अभ्यासू बांधवांना फायदा व्हावा यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे। प्राध्यापक खानापुरे सर, तसेच सोलापूरचे दत्तात्रय सुरवसे, तसेच बाळासाहेब बळवंतराव, मनोहर कोळी, तसेच आमचे गोविंदराव जाधव, संजय शिंदे, असे अनेक शरद पवार, असे अनेक मान्यवर या चर्चासत्रामध्ये भाग घेत आहेत। तसेच दिवसभरामध्ये हे चर्चासत्र सुरू राहणार आहे आणि 4 वाजता मेवाड रत्न शूरवीर महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील स्वस्तिक चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, दादासाहेब कोर, माजी महिला बालकल्याण सभापती, महिला व बालकल्याण सभापती आरती पवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, महाराणा प्रताप सिंग उत्सव समिती अध्यक्ष अजितदादा राजपूत,
सचिव मनजित सिंग सिसोदिया, उपाध्यक्ष जगदीश राणा, सदस्य तेजपाल गिरासे, पुष्कर राठोड, अरविंद राजपूत, डॉक्टर महेंद्र राजपूत, बापूसाहेब राठोड, डॉक्टर केतन राजपूत, विक्की गिरासे, निलेश जाधव, भूषण राजपूत, कोमल सिंग राजपूत, आशीष सिसोदिया, कल्पेश जमादार, रोशन चौधरी, विनोद गरुड, बाळासाहेब देवरे, प्रकाश राणा, निलेश राणा, अशोक राणा, ॲडव्होकेट शैलेश राजपूत, अमोल सिसोदिया, सचिन राजपूत, अभिजित परदेशी, बबलू राणा, सर्व समाज बांधव व विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळत नाही. मराठी चित्रपटांची गळचेपी होते. म्हणून गरम असलेला विषय म्हणजेच TDM चित्रपट होय. येत्या 9 जून 2023 रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मंडळींनी या अन्यायावर उठवलेल्या आवाजामुळे थेट प्रेक्षकांनी चित्रपटाला न्याय मिळावा म्हणून या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आणि याची फळं या चित्रपटाला मिळाली असून चित्रपटाची एक गुड न्यूज नुकतीच समोर आली. TDM हा चित्रपट पुनर्प्रदर्शित होणार असून येत्या 9 जून रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. ख्वाडा बबन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भाऊराव कराडेंचा TDM हा चित्रपट असून या चित्रपटातून भाऊरावांनी 2 नव्या चेहऱ्यांना मोठ्या पडद्यावर आणला आहे. शिवाय चित्रपटाचा विषयही वेगळ्या धाटणीचा असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मात्र प्राईम टाईम मिळत नसल्याने, बऱ्याच ठिकाणी शो नसल्याने हा चित्रपटगृहातून काढला होता. मात्र आता या चित्रपटाचे निर्माते भाऊराव कराडे यांनी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचं ठरवलंय. यावर भाष्य करत भाऊराव म्हणाले की, मी सर्वप्रथम जनतेचे, प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे आभार मानतो. खूप मोठी घटना होती ही. यात सर्व जनता, प्रेक्षक आणि मित्रपरिवार पाठीशी उभे राहिले. त्यामुळे नवी उमेद मिळाली आणि म्हणून TDM येत्या 9 जूनला प्रदर्शित होतोय. एक कलाकार म्हणून जेवढा सपोर्ट मिळतो त्यामुळे बळ वाढलंय. बऱ्याच दिग्गज मंडळींनी फोन करून खंबीर साथ दिली, बळ दिलं. तसेच सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांनीही स्वतः फोन करून खंबीर साथ दिली, पाठिंबा दिला, खचून न जाता उभं राहण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या या प्रेमाच्या शब्दापोटी मी आज उभा आहे. मी मायबाप, प्रेक्षक आणि सर्वांचाच आभारी आहे. माता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी श्री रामनवमी उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन पक्ष, स्वराज्य फाउंडेशन, निस्वार्थ किल्ले लळिंग संवर्धन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे महापौर प्रतिभा चौधरी यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. धुळेतील माता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची दुरावस्था होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण या समस्येची दखल घेऊन पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्बांधणी करावी व या ठिकाणी एक कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तापी योजनेच्या गळत्या दुरुस्ती झाल्याने पाणी पुरवठा सुरळीत. कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे धुळ्यात घंटानाद आंदोलन. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादीचे धुळ्यात आंदोलन. हमाल मापाडी महामंडळाचे आज नगर येथे द्विवार्षिक अधिवेशन. धुळेतील गजानन कॉलनीत पोलीस चौकी सुरू करावी, शिवसेनेची मागणी. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 व 19 मध्ये रस्ता कॉन्क्रीट कामाचा शुभारंभ. साक्री तालुक्यातील ऐचाळे ते कळमदेव पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था. आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी, मल्हार कोळी बांधवांचा धुळ्यात स्नेह मेळावा संपन्न. धुळ्यात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी. 9 जून रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय TDM चित्रपट.
धुळ्यातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची दुरुस्ती करावी, श्री रामनवमी समितीची मागणी. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.